असे दुधी पडलेत हे बघा, गावठी भेंडा इकडे जवारी ह्या वाटेवर पूर्ण आलेत. सो हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो बघू शकता आज आलोय मी शेतावर. तर शेतावर तुम्हाला दिसत असेल, तर माझ्या पाठीमागे दिसत असेल हे थोडंसं भात कापलेलं आहे आणि इकडे माझ्या पाठीमागे दिसत असेल हे बघा, इकडे पण कापायचं आहे भात अजून. ह्या वर्षी मित्रांनो दिवाळी पण सरून गेली, पण भात काय कापण्याचं तसंच राहिलंय. तर आदिवासी लोकांचं खूप मोठं हे नुकसान झालेलं आहे. तर गेल्या वर्षी तर ना दिवाळीचा सण येतो त्याच्या अगोदरच माणसांनी भात कापून आणि पूर्ण फ्री होऊन राहिलेले, म्हणजे माणसं कामधंद्याला पण गेली दिवाळी करून आणि नंतरला गेली. पण ह्या वर्षी दिवाळी पण सरली, पण अजून भात कापायचं बठच राहिलेलं आहे. त्याचं कारण मित्रांनो असं आहे की पाऊस लगातार चालूच होता ना. ह्या वर्षी भात तर खूप भारी आले. तेव्हापासून पावसाला चालू झाला ना, तेव्हापासून लागवड पण चांगली झाली, आवणी पण चांगली झाली पूर्ण, आणि भात पिकलं तिथपर्यंत चांगलंच होतं. बट जेव्हा भात पिकला आणि कापणीचा सीझन आला तेव्हा मित्रांनो पाऊस पडायला लागला. तर हिरवा कलर असतो ना त्याचा सफेद पडून गेलेला हे बघा, इकडे तुम्हाला दिसत असेल हे बघा, पूर्ण सफेद पडून गेलेला आहे. त्याचा हिरवा कलर इकडे थोडासा आहे, हिरवा कलर दिसत असेल तुम्हाला. तर मित्रांनो हे पूर्ण सफेद पडून गेलेलं आहे, कारण की त्याचा सीझन गेला ना कापणीचा, म्हणून त्याच्यामुळे. कारण की पाऊस लगातार चालू आहे तर माणूस कुठून कापणार. तर हा मित्रांनो आदिवासींना खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण की आमचंच नाही तर खूप लोकांचं, म्हणजे प्रत्येक लोकांचं ज्यांचं जे भात शेती करतात ना त्यांचं सगळ्यांनाच हे दुःख आहे. 4-5 दिवस झाले एवढा लगातार पाऊस चालू होता ना, मुसळधार पाऊस चालू होता, आणि त्याच्यामध्ये मित्रांनो भात कापून टाकलेलं. कारण की माणसाला माहीत नव्हतं का पाऊस अचानक येईल, तर भात कापून टाकलेलं, पूर्ण त्यांचा भाताची बर्बादी करून टाकली. कारण हे भात टाकलेलं आहे म्हणजे सुकट टाकलेलं आहे, तर त्याला कडी बोलतात. हे जर आज पाऊस जर आला तर आज लास्टचा दिवस पाऊस पडेल, नंतरला उभणार आहे, नंतरला माणसं परत भात कापीत आहे. आणि बोलतो तर चला फायनली आता डायरेक्टली जाऊ आमच्या पलाटावर काय काय लागवड केलेलं आहे, काय काय लावलेलं आहे ते तुम्हाला सगळं दाखवतो तिकडे जाऊन. A few moments later. बघा आंबाडी, हे आंबाडी ह्याला खाटी पण बोलतात. हे आंबाडी आहे बघा, त्याला दोडे आलेले, दोडे मग पिकल्यावर ना असे तोडतात आणि नंतरला हे त्याच्या वरतीचं ते लाल कलरचं आहे ना, हे सगळं असं काढायचे. हे आंबट लागतात. हे भाजीमध्ये म्हणजे जे चिकन किंवा मच्छी असते त्याच्यामध्ये टाकायचे. ते हे बघा तिथून ते असं तिथपर्यंत हा गावठी भेंडा असतो हा बघा. तर ह्याला तिल बोलतात. त्याच्यामध्ये थोडासा असं तुम्हाला दाखवतो, असा थोडासा असा दाबायचा. हे बघा हा तिल आहे हे बघा. चला अजून आजीचा दुसरा राब दाखवतो तुम्हाला. अजून One eternity later. वाल बघू शकता किती भारी झालेला आहे. हे खाकऱ्या ठोकल्या त्याच्यावर वरती वाल चढलेला आहे मस्तपैकी. हा बघा आजी काय करतेस ग, शेंगा तोडते. हा ह्या बघा इकडे, ह्या तर पिशीमध्ये थोड्याशा ह्या बघा, इथे उडदाच्या शेंगा आजीनी घमेला भरून ठेवलेला आहे ना. आता काय उडदाच्या शेंगा खुडून ना काय करशील, पायाखाल मलायचे, दांडकाखाल कुटायचे. ह्या आता घरी नेऊन आणि नंतरला आजीनी पायाखाल मलेल आणि दुसऱ्या राहतील त्या काठीनी त्याच्यावर मारून आणि ते त्याच्यातून बीज असते ना ते बाहेर काढेल. हे बघा असं असतं. हे बघा आखे जागाचा खुडला काय हा अजून आहे ना, तिकडे पिशवी आहे, पिशवी पण भरून झाली ना. आजी अजून तोडते उडीद. तर मित्रांनो तिचं काम आजीचं काम करते. आणि पाऊसचा मित्रांनो पावसाचा जोर आहे आता. संध्याकाळी आज तर येणारच पाऊस 100%. आजीचा हा राब बघितला असेल तुम्ही. उडीद, वाल, ज्वारी, काकडी पण होत्या, पण काकडी आता संपल्या सध्या. तर चला फायनली आता जाऊ डायरेक्टली आपण आमच्या पलाटामध्ये. 2000 years later. जुन्या काळाचा आजोबांनी माणसं कामाला घेऊन आणि हा बांध बनवलेला खूप मोठा दगडींचा पूर्ण आहे. जे राबामध्ये ज्वारी टाकलेत हे बघा, मला दाखवतो थोडासा. हे बघा अशी ज्वारी असते. हे बघा ह्या कवल्या आहेत, अजून पिकलेल्या नाही, म्हणजे ह्या वजल्या ना नंतरला ह्याचे मग जे आपण मक्याचे ते पॉपकॉर्न कसे खातो तसे होतात त्याचे. गावठी भेंडा ह्या वाटेवर पूर्ण आलेत. ह्या बघा पूर्ण वाटेवर आलेत, कारण की ते उंच झालेत ना, उंच झाल्यात आणि पाऊस पडला तर वारा आला ना त्याच्यामुळे ह्या वाटेवर आलेत पूर्ण. अजून तर कच्चे आहेत, पिकायचे आहेत. हे बघा कच्चे आहेत, पिकायचे. चला डायरेक्टली वरती जाऊ आपण आता. 2000 years later. हा बघा हा तंग आहे आणि ह्याच्यावर हे दूध आहेत. हे बघा लहान लहान हे बघा पडलेले आहेत. हा इथे बियासाठी ठेवलेला आहे, मोठा आहे हा. वर इकडे एवढा भारे आलेला आणि खराब होऊन गेला. हा बघा असा सारा सगळा मांडव आहे हा बघा. आणि त्याच्यावर वरती हा दिसत असेल तुम्हाला हिरवगार हा वाल आहे. वाल पण मी लावलेला होता ना त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे वाल पण झालेला आहे. तर असे दुधी पडलेत हे बघा. हा चांगला आहे, कवला आहे, भाजीमध्ये भाजी करण्या एवढा आहे. तो बघा एक इकडे, तो पण चांगला आहे कवला. आणि हा बघा इकडे एक शिसा पडलेला आहे लहानसा. इकडे हा बघा शिराडा बियासाठी ठेवलेला आहे. हा बघा पिकलेला आहे तो. तुम्हाला थोडंसं दाखवतो मंडपमध्ये. हा बघा तर मित्रांनो असा
असा बनवलेला आहे मंडप हा बघा. आणि ह्या साईडला आहे त्या तुरी आहेत, साईडला तुरी आहेत. हे बघा हा इकडे गलका झालेला आहे लहानसा. दुसरे इकडे पण आहेत खूप सारे, बट थोडंसं बरं दाखव त्याच्यामुळे मी आलो इकडे. हा बघा इकडे माझ्या पाठीमागे दिसत असेल तुम्हाला. हा बघा पूर्ण वाल लावलेला आहे, त्याच्यामध्ये तुरी गलका शिराडा असं सगळं आहे. नजारा बघून तुम्हाला वाटत असेल का, हे पहिल्या ब्लॉगमध्ये पण मी दाखवलेला जो आवनी करायचा होता, जे इकडे भात पेरणी केलेले ते भात कापायचे आहे ना, त्याच्यामध्ये मित्रांनो वाडी लावायची आहे. तर ते भात कापल्यानंतर गवार कशी लावतो ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर तुम्ही कंटिन्यू माझे ब्लॉग बघत जा. आणि रवींद्र ब्लॉगवर तुम्ही नवीन आला असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. माझा ब्लॉग हा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज मित्रांनो मला सपोर्ट करा. तर चला फायनली भेटतो तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत माझी वाट बघा. तिथपर्यंत बाय बाय.